गृह खातं ही काही लहान खातं नाही. ग्रामविकास खातं आपल्या ग्रामीण भागामधल्या समस्यांशी संबंधित खातं आहे. महसूल खातं हे आपल्या ग्रामीण मधल्या सर्व नागरिकांच्या संबंधीचं हे खातं आहे. त्यानंतर आपलं औषध प्रशासन असेल ते देखील आपल्या नागरिकांच्या अगदी औषध प्रशासनासाठी देखील अतिशय महत्वाचं खातं आहे. अन्न नागरी पुरवठा, एखाद्या गावात गेलो की आमचं राशन चालू नाही असा आम्हाला प्रश्न आमच्या महिला विचारायच्या. आता ते खातं आता माझ्याकडे आलं ना, आता सगळ्या गोष्टी मुघलपणे सांगू शकत नाही, परंतु आता चिंतेचं कारण नाही. महाराष्ट्राला न्याय देत असताना प्रत्येक गोष्टीच्या त्या न्यायाची सुरुवात दापोली मतदारसंघापासूनच होईल. माझ्या प्रत्येक नागरिकाला न्याय द्यायचं काम हा योगेश्वर विशेषतः ग्राम विकास खातं ही चांगली जबाबदारी आहे. आपल्या सर्व माहिती आहे महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. उमेद अभियान हे ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत येतं. म्हणून आता उमेदची खरारी महाराष्ट्रामध्ये योगेश्वर सांभाळत असताना माझ्या दापोली मतदारसंघामधल्या महिलांना न्याय देईल हा शब्द आपल्या सर्वांना मी इथे देतो. अनेक गोष्टी आहेत आपण करू शकतो, अनेक जबाबदारी आता माझ्या खात्यावरती आलेल्या आहे. परंतु याचा अर्थ असं होणार नाही. कधी कधी विरोधकांना असं वाटतं आता या मतदारसंघात मधला आमदार आता मंत्री झालाय, आता हा मतदारसंघामध्ये काही जास्त येऊ शकणार नाही, आता महाराष्ट्रात फिरणार म्हणजे आम्हाला रान मोकळं होणार. त्याचा अजिबात होणार नाही. हा हिंदते आकाशी तिचे चित्त पिला, तिचे लक्ष पिलापाशी माझं लक्ष माझ्या दापोली मतदारसंघामधल्या प्रत्येक नागरिकावरती असणार आहे. माझ्या प्रत्येक मतदाराकडे लक्ष असणार आहे. माझ्या प्रत्येक वाडी गावाकडे योगेश्वरचं लक्ष असेल. तुम्हाला योगेश्वर आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही ही ग्वाही त्याला अरे आज तुम्ही सगळे आहात म्हणून योगेश्वरने हा फेटा घातलाय. तुम्ही सगळे पाठीचे नसतात योगेश्वरने हे पद मिळालं असतं हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. तुम्ही माझे सहकारी आहात, तुम्ही माझी ताकद आहात आणि तुम्हाला मी आयुष्यात कधी विसरणार नाही. किंवा जे करेल ते तुमच्यासाठी करेल हा शब्द देखील आज आपण इथे आम्ही आज बोलतो. जे काही करेल ते महाराष्ट्राच्या हितासाठी करेल आणि तुमच्यासाठी करेल. आणि योगात बघा कसं आहे, रामदासजी जेव्हा पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तर रामदास भाईंकडे देखील गृह खातं आलं होतं आणि अन्न नागरी पुरवठा खातं आलं होतं. आज जवळपास 19-20 वर्षानंतर पुन्हा ही जबाबदारी शिवसेना माझ्यावरती दिली आहे. जसं रामदास भाईंनी या महाराष्ट्राची सेवा केली तशीच सेवा योगेश्वर देखील कायम करत राहील. आपण म्हणतो सह्याद्री हा दिल्लीच्या पाठीशी उभा राहतो, त्या सह्याद्री मधल्या या एका लहान मुलाला महाराष्ट्राची जबाबदारी मिळाली आहे. आणि एक पात्र नक्की सांगेल की हा मान फक्त एकटा योगेश्वरांचा नाही, मी पुन्हा सांगतोय हा मान इथे दापोली मतदारसंघामधला प्रत्येक नागरिकांना मंत्री म्हणून झालेला आहे. हा म्हणजे याचा अर्थ असं होणार नाही की म्हणजे मी गृहमंत्री आहे मग लगेच कुठेतरी जाऊन म्हणजे आता काय दादा बघून घेतील. माझं कोण काय बिघडणार आहे. माझा दादा आता गृहमंत्री झालाय, गृहराज्यमंत्री झालाय. पण माझं आपल्या सर्वांनी जबाबदारी वाटणं गरजेचं आहे. आता दापोली मतदारसंघामधली प्रत्येक घटना ही महाराष्ट्र आता आमचे पत्रकार बंधू देखील उपस्थित आहेत. दापोली मतदारसंघामध्ये टाचणी जरी पडली तरी आता महाराष्ट्रापर्यंतचा आवाज जाणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जसं मी मंत्री झालो म्हटल्यानंतर मी आता जबाबदारी व्यक्त झालेला आहे, म्हणजे आता तुम्ही मंत्री झालं म्हटल्यानंतर आपण आता जबाबदारी